कुछ झूठा है मोदी। उद्धव ठाकरे हे बाळासाहेब यांना स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठी त्यांच्या स्मृतीस्थळावर पोहोचलेले आहेत। आज राज्याच्या कानाकोपऱ्यामधून मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी येत आहेत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे आणि त्याच निमित्ताने उद्धव ठाकरे या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। आज संध्याकाळी महाविकास आघाडीची सांगता सभा होतीये। ही निवडणूक फार महत्त्वाची आहे, फार वेगळी आहे। या निवडणुकीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख वारंवार झालेला आहे। तो उल्लेख मोदींनी केला, तो उल्लेख शहांनी केलेला आहे, तो उल्लेख शिंदेंनी सुद्धा केलेला आहे, फडणवीसांनी सुद्धा केलेला आहे। आणि आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असताना उद्धव ठाकरे हे सहपत्नीक त्यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी पोहोचले। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, उर्षला आपण पाहतो की शिवसेना प्रमुख आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा 12वा स्मृतिदिन आज आहे आणि शिवाजी पार्क येथील त्यांचे स्मृतीस्थळ आहे तिथे सकाळपासून शिवसैनिकांची रीग लागलेली आहे। महाराष्ट्रातून अनेक शिवसैनिक येत आहेत, मात्र आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे आहेत ते सुद्धा सपत्नीक शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती पोहोचलेले आहेत, अभिवादन करतायत। आपण पाहतो की सकाळपासून अनेक नेते जे आहेत ते सुद्धा स्मृतीस्थळावरती येत आहेत आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करतायत। आताच थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत, ते अभिवादन करतायत। आणि आज दिवसभरामध्ये राज्यभरातून हजारो शिवसैनिक हे दरवर्षीप्रमाणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करण्यासाठी पोहोचणार आहेत। सकाळपासून ही गर्दी जी आहे ती आपण पाहतो आहोत। खासदार अनिल देसाई सुद्धा आपल्यासोबत इथे स्मृतीस्थळावरती पोहोचलेले आहेत, ते सुद्धा पाहायला मिळत आहेत। आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनेक काही नेते जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी गर्दी होणार हे लक्षात घेता तशी व्यवस्था ही मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे। पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आहे, कारण